स्वर्गीय महादेवराव बाबूराव अवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने आमदार समाधान अवताडे यांच्या शुभ हस्ते स्कूल बॅग, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन सन्मानित केले। त्यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार संस्कारातून समाजशील आणि विकसनशील युवा पिढीच्या निर्मितीसाठी आपल्या व्याख्यान माध्यमातून समग्र महाराष्ट्रभर प्रबोधनाच्या आणि परिवर्तनाची मोठी क्रांतिकारक चळवळ निर्माण केली आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रांत अधिकारी BR माळी, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग सचिन जगताप, शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग कादर शेख, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी, गिड्डे तहसीलदार मदन जाधव, मुख्य अधिकारी चरण कोल्हे, गट विकास अधिकारी योगेश कदम, गट शिक्षण अधिकारी दर्शना मेहता यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। अख्ख्या देशाचा, अख्ख्या राज्याचा काय पंढरपूर अख्ख्या जगाचं दैवत आहे। लोक इथं येतात। मंगळवेढा या मातीमध्ये दैवत आहे दामाजी पंतांचं। लोक इथं येतात आणि आपलं नाव जगात न्यायचं असेल ना तर पहिल्यांदा तुम्ही समृद्ध होणं गरजेचं आहे, विचारानं समृद्ध। हे तेवढ्या करताय कारण परिस्थिती समाजामधली वाईट आहे। मी जे काय तुम्हाला सांगितलं ना, हा जय सूर्यन, हा जय दरत, आरसा मांडलाय आरसा। तुम्हाला अजून उदाहरण सांगतो, तुम्ही युट्यूब, गुगल, फेसबुक सगळं वापरतात ना। हे पंढरपूर आहे तुमचा, पंढरपूर मतदारसंघ, मंगळवेढा, पंढरपूर। इथून पुढे गेलात अहिल्यानगर, अहिल्यानगर पासून पुढे खाली धुळ्याकडे गेलात ना तर अहमदनगर, त्याच्या पुढे गेलात श्रीरामपूर, श्रीरामपूरच्या पुढे गेलात तर कोपरगाव लागतं। साहेब कोपरगाव मध्ये एक साखर कारखाना आहे। त्या साखर कारखान्यावरती एक माणूस कामाला आहे, राजेंद्र पवार नावाचा। त्याला एकच मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे दर्शना पवार। दर्शना पवार नावाची मुलगी 10वी पास झाली, 12वी पास झाली आणि 12वी पास झाल्यावर मुलगी बापाला सांगते, बाबा माझी इच्छा आहे की मला दुसरं काही नाही, मला MPSC UPSC चा क्लास करायचा आहे। बाप म्हटला, बाळा मी ट्रक ड्रायव्हर आहे, ऊस वाहून न्यायचं काम करतोय, दिवसातले 12 तास काम करतो, तेव्हा 9-10 हजार रुपये पगार मिळतो। बाळा तुझी इच्छा आहे ना, मी तुझ्याकरता 14-14, 15-15 तास काम करेल, फक्त बाळा तू शिक्षण घे। मुलगी म्हटलं ठीक आहे बाबा। बापानं 15 तास काम करायला सुरुवात केली आहे। बाप 15 तास राबतोय आणि बापाला पगार आला। पगारामधून बापानं मुलीला क्लास लावून दिला। मुलगी सुद्धा इतकी जिगरबाज, ती मुलगी इतकी हुशार की तिनं 4 वर्ष स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलंय आणि 4 वर्षानंतर दर्शना पवार नावाच्या मुलीनं एक MPSC ची पोस्ट काढली आहे। पोस्टचं नाव आहे RFO, रेंज फॉरेस्ट ऑफिसर। मुलगी क्लास 1 अधिकारी झाली आहे, क्लास 1 अधिकारी। अख्ख्या गावात जल्लोष झाला, आमच्या गावातली पहिली पोरगी आहे, क्लास 1 ऑफिसर आहे। आमच्या गावातली पहिली बहीण आहे आमची, ती सुपर क्लास 1 अधिकारी झाली आहे। अख्ख्या गावात पोरीचे फ्लेक्स लागले, सगळीकडे पोरीचे फ्लेक्स आहेत। गावातली तरुण पोरं एकत्र आली, म्हटले नाही आपली बहीण आहे ना, आपल्या बहिणीची आपण मिरवणूक काढली पाहिजे। गावातली पहिली मुलगी आहे, क्लास 1 अधिकारी आहे। आणि सायंकाळच्या वेळेला एक ओपन जिप्सी गाडी मागवली गेली। गाडीमध्ये मुलगी उभी आहे, पाठीमागे मुलीचा बाप उभा आहे आणि प्रत्येक घरासमोर मुलीची मिरवणूक काढली जाते आणि प्रत्येक घरासमोर पोरीची आरती होते। 2 हार यायचे, 2। एक हार त्या मुलीच्या गळ्यात पडायचा, एक हार पाठीमागं बाप आहे, बापाच्या गळ्यात पडायचा। कोणी गुळ देतय, कोणी साखर खाऊ घालतय, कोणी पेढा खाऊ घालतय। तो बाप रात्रभर झोपला नाही, की आयुष्यात ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर माणूस आहे आणि माझ्या वाट्याला एवढे सत्कार फक्त पोरीमुळं हे भाग्य उजळलं कुटुंबाचं। माझ्या मुलीमुळं रात्रभर आनंदामध्ये झोपला नाही आणि दुसऱ्या दिवशी या मुलीचा पुण्यामध्ये बालगंधर्वला सत्कार आहे। मुलगी पहाटे घरामधून निघाली, 11 वाजता बालगंधर्वला पोहोचली, 11 वाजता सत्कार आटोपला। 12 वाजता मुलगी तिचे कुठल्या तरी मित्रासोबत फिरायला गेलेली पोरगी पुन्हा घरी आलीच नाही। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।